नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. दिवस वेगानं चालले होते. कायरा आणि सुनील आता जवळजवळ रोजच भेटायचे. दिवसभर घडलेल्या गोष्टींबद्दल ते बोलत बसायचे. आपण एकमेकांना कसे मिस करतो हे सांगायचे आणि मुख्य म्हणजे ते कुठेतरी लोकांपासून दूर जाऊन बसायचे आणि मग मस्तपैकी प्रणय सुख घ्यायचे आणि त्यामुळे त्यांना एकांतामध्ये त्यांचा आनंद उपभोगता येत होता. त्यांचं भेटण्याचं ठिकाण म्हणजेच समुद्रकिनारा, दुर्लक्षित किल्ला किंवा शहरापासून दूर असलेलं आणि मोडकळीस आलेलं ऐतिहासिक स्थळ असायचं. ते आता कुठे आपलं आयुष्य जगायला लागले होते. आज ते काळ्या किल्ल्याच्या परिसरामधील एका पडक्या भिंतीला खेटून बसले होते. सुनील, असं किती दिवस चालायचं? काय, आपण कधी लग्न करणार? अगं, मला नवीन जॉब मिळून महिनाच झालाय, आणखी थोडा वेळ थांब. ते काही नाही, तू म्हणाला होतास की माझा जॉब बदलला की लगेच लग्न करूयात म्हणून. होय, तसं म्हणालो होतो, पण आता लक्षात येतंय लग्न करायचं म्हणजे बऱ्याच गोष्टी पाहाव्या लागतील. ती नाराज झाली. मग हे काय तुला आधी माहीत नव्हतं का? तिला राग आलाय हे त्यानं ओळखलं. अगं रागवू नकोस, मला तुझी काळजी आहे म्हणूनच मी सावधपणे साऱ्या गोष्टी करतोय. आपलं लग्न होईलच, पण त्याआधी मला तुला एक छानसा फ्लॅट बुक करून द्यायचा आहे. नाही नको, मला तुझ्यासोबत झोपडीतही राहायला आवडेल. पण मला नाही ना आवडणार. तो हसला. ती देखील उसनं अवसान आणून हसली आणि म्हणाली, बघ, एवढंच लक्षात असू दे की सुखाच्या मागे धावत असताना फार उशीर होऊ नये म्हणजे झालं. नाहीतर तुझा फ्लॅट होईल, गाडी होईल, पण मी नसेल. मग तो काहीसा भावनिक झाला. अगं, तू कुठेच जाणार आहेस? प्रत्येक पुरुषाला असंच वाटतं, पण उद्या काय होईल काही सांगता येत नाही. तुम्हाला घाबरवतेस? नाही, मी वास्तवाशी तुझा परिचय करून देते. तो शांत झाला. ते दोघे एकमेकांना आता खेटून बसले. काही वेळ असाच शांततेमध्ये गेला. ठीक आहे कायरा, मी करतो प्रयत्न. मग ती काही बोलली नाही. ती देखील शांतपणे दूरवर पाहत राहिली. आज ऑफिसमध्ये लिपेक्स कंपनीचे CEO आले होते. ते बराच वेळ देशपांडे सरांच्या केबिनमध्ये होते. अचानक सखाराम आला आणि म्हणाला, देशपांडे सरांनी तुम्हाला केबिनमध्ये बोलावले कायरा मॅडम. काही विशेष? तिनं सहज सखारामला विचारलं. तो म्हणाला, माहीत नाही. मग थोड्या वेळानं ती दरवाजा ढकलून केबिनच्या आत आली. तिला पाहताच देशपांडे सर म्हणाले, ये कायरा, तुझी ओळख करून द्यायची होती. हे मिस्टर वर्मा, लिपिक्स कंपनीचे CEO आहेत. यांच्यासोबत आपण एक प्रकल्प जॉईन करणार आहोत. आणि वर्माजी या आहेत मिस कायरा, या आपल्या ऑफिसच्या इन्चार्ज आहेत. तुम्ही यांच्या संपर्कामध्ये राहून आपलं पुढचं काम पुढे घेऊन जाऊ शकता. नक्कीच, मला आवडेल, मिस्टर वर्मा म्हणाले. मिस्टर वर्मा कायराकडे पाहून म्हणाले, मिस कायराला आम्ही इन्व्हाइट करतो. आमच्या ब्रांच ऑफिस इथूनच जवळ आहे. किंवा जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तुमची सदिच्छा भेट द्या. यावर कायरा हसली आणि म्हणाली, हो सर, मलाही आवडेल. अशा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा चालू असताना मिस्टर वर्मा म्हणाले, आता मला निघायला हवं. माझी दुसरी एका ऑफिसमध्ये मीटिंग आहे. मग देशपांडे सर उठले आणि त्यांना हात मिळवत निरोप दिला. ते गेल्यानंतर देशपांडे सर आणि कायरा दोघेच केबिनमध्ये होते. कायरा, आता हळूहळू मी माझ्या बहुतेक कामाची जबाबदारी तुझ्यावर टाकणार आहे. सर, काय झालं? तिनं आश्चर्यानं विचारलं. डोंट वरी, आय एम ॲब्सोल्युटली फाईन. मी फक्त माझ्या काही जबाबदाऱ्यांमधून मोकळा होऊ इच्छितो आणि माझा जास्तीत जास्त वेळ आनंदी आणि स्ट्रेस फ्री घालवू इच्छितो. पण सर, हा सगळा भार मला झेपेल का? का नाही? अगं, तुझ्या क्षमता अजून तुला माहीत नाहीत. तू खूप काही करू शकतेस. थँक्यू सर. तिला भरून आलं होतं. देशपांडे सर आपण समजतो तसे नाही आहेत. ते फार चांगले आहेत. माझ्यावरती त्यांचा फार विश्वास आहे आणि मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असं ती मनातल्या मनात ठरवू लागली. काय विचार करतेस कायरा? ती भानावर आली. काही नाही सर,
बरं मग आजपासूनच नवीन जबाबदाऱ्या समजून घ्या. हो सर, मी प्रयत्न करते. प्रयत्न नाही, कॉन्फिडन्सनं म्हणायचं. येस सर, आय कॅन डू इट. येस सर. ती असं म्हणताच दोघेही हसले. इकडे मनुष्य काकांच्या काही गोष्टी लक्षात आल्या होत्या. कायरा आता जास्त दिवस आपल्यासोबत राहणार नाही, कारण सुनील सोबत तिचं लग्न आज नाही तर उद्या होईलच. त्यांनी संपूर्ण आयुष्यामध्ये फक्त लोकांचं आयुष्य बर्बाद करणं एवढं एकच काम केलं होतं. आता त्यांना कायराचंही आयुष्य बर्बाद करायचं होतं, परंतु कायरा त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त चतुर निघाली होती. मनुष्यनं अनेक मुलींना फसवून आणलं होतं आणि त्यांना रेड लाईट एरियामध्ये विकून टाकलं होतं. त्याच्यावरती अनेक केसेस होत्या, परंतु पुरेसे पुरावे नसल्यानं त्यांना बेल मिळाली होती. आणि हे सारं कायराला माहीत नव्हतं. कायरा मनुष्यसोबत राहायची तो भाग काहीसा कुप्रसिद्ध होता. तिथे घरामधूनच वेश्या व्यवसाय करण्याचं मोठं प्रस्थ होतं. आरती ताईंना मनुष्यचा सारा रेकॉर्ड माहीत होता, परंतु तिनं ते कायराला कधीच सांगितलं नाही. आणि मनुष्य म्हणूनच आरती आणि कायरा यांच्या भेटीबाबत नाखुश असायचा. पण शक्यतो ते आपली भावना व्यक्त करणं टाळायचे. मनुष्य काका आणि देशपांडे यांचं चांगलं जवळचं नातं होतं. याचं कारण बऱ्याच बेकायदेशीर गोष्टी पूर्ण करायला मनुष्य काका देशपांडे सरांना मदत करायचे. आताही ते अप्रत्यक्षपणे देशपांडे सरांना मदतच करत होते. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? एवढ्या सहजासहजी कायरा यांच्या जाळ्यात सापडेल? आणि जर सापडली तर काय होईल? हे पाहणं जास्त इंटरेस्टिंग आहे. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.